टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे एक दिवसीय प्रतिकात्मक उपोषण करण्यात आलं। नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततामय लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी, विद्यार्थी आणि नागरिकांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। देशाचे घटनात्मक प्रमुख या नात्याने माननीय राष्ट्रपती यांना हे निवेदन आणि मागण्या सादर करण्यात आल्या। परीक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडवला यामुळे पाहायला मिळतोय। 3 मे 2026 रोजी झालेली नीट यूजी परीक्षा पेपर फुटी आणि गैरव्यवहार यामुळे रद्द करावी लागली। ही एकमेव घटना नसून वारंवार फुटणाऱ्या आणि रद्द होणाऱ्या परीक्षा हा नित्याचाच भाग बनलाय। यामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय निराश आणि हतबल झाले। केंद्रीय शिक्षण विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे निर्माण झालेल्या या संकटानं अनेक तरुण विद्यार्थ्यांचे जीव घेतलेत। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात। प्रत्येक मृत्यू ही असह्य हानी असून सत्ताधाऱ्यांच्या गंभीर अपयशाचं निदर्शक आहे। 15 मे 2026 रोजी एका विद्यमान सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांची तुलना कॉक्रोचेस म्हणजे झुरळ आणि समाजातील परिशिष्टाशी केली होती। केवळ न्याय परीक्षा, प्रामाणिक भरती आणि सन्मानजनक रोजगार मागणाऱ्या देशातील तरुणांसाठी हे शब्द अत्यंत क्लेशकारक आहेत। तरी सुद्धा तरुणांनी हा अपमान संयमाने स्वीकारून त्याचे शांततामय लोकशाही आंदोलनात रूपांतर केलं। दडपशाहीचा निषेध ख्यातनाम शिक्षण तज्ञ आणि रेमंड मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी 28 जून 2026 पासून जंतर मंतर येथे उपोषण सुरू केलं। याची कोणतीही दखल सरकारने घेतली नाही। सुमारे 3 आठवड्यांच्या उपोषणानंतर 18 जुलै 2026 रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने हलवलं। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके तसेच जंतर मंतर येथील विद्यार्थी आणि नागरिकांवरील दडपशाही करण्याच्या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करतो। शांततामय आंदोलन आणि सरकारकडे दाद मागण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असून त्याचे दमन लोकशाही प्रक्रियेत योग्य नाही आणि हा न्याय नाही। पक्षीय सर्व संघटनांमार्फत परभणी जिल्ह्यातील जागरूक नागरिकांमार्फत जे आंदोलन इथे आपण केलं होतं, त्या आंदोलनाची जी पार्श्वभूमी होती, अकाउंटेबिलिटीसाठी आपण लढत होतो। सोनम वांगचुक जे वरती आंदोलनाला बसले होते, उपोषणाला बसले होते, त्यांच्यावरती जी दडपशाही सरकारने केली, जिथे की सरकारचं डेलिगेशन येऊन त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करायला पाहिजे, हे कोणत्याही हेल्दी डेमोक्रेसीचं, कोणत्याही चांगल्या सरकारचं काम असतं। परंतु सरकार 20-22 दिवस आंदोलन तिथे चालतं। सरकार पूर्णपणे विसरलेली आहे की आपला राजधर्म काय। राजधर्म वगळता ते लोक हुकुमशाहीकडे जाण्याच्या मार्गाने जी तिथे दडपशाही चालू आहे, त्याच्या विरोधामध्ये आज परभणीतील जागरूक नागरिकांनी इथे एक आंदोलन केलं। त्या आंदोलनामध्ये 100 लोकांनी अन्नत्याग म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अन्नत्यागाचा जो एक उपक्रम होता, एक आंदोलन होतं। अजूनही 100 लोक तिथं बसलेले आहेत। तर आता आम्ही मॅडमला, कलेक्टर मॅडमला ते निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आमचे जे भावना आहेत त्या प्रकर्षाने त्यांच्यासमोर मांडल्या पण आणि एक इच्छा व्यक्त केलेली आहे की ही आमची जी परभणीकरांची भावना आहे ती वरपर्यंत सरकारच्या कानापर्यंत गेली पाहिजे। या निवेदनाला काय परिणामाने पण पडणार नाही हे आम्हाला माहीत आहे, परंतु एक अकाउंटेबिलिटी सेट व्हावी, एक पद्धतशीर। म्हणजे आता कसं तुम्ही जसं विचारलं त्याने काही फरक पडणार आहे की नाही, परंतु आम्ही नागरिक आहेत, सामान्य नागरिक आहेत। आमच्याजवळ काही कोणतं कॉन्स्टिट्यूशनल पद नाही, परंतु राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक डेलिगेशन पाठवून ती पद्धत असती। तर आम्ही आमच्या पद्धतीने वागलो, सरकारने सरकारच्या पद्धतीने वागावं ही आमची अपेक्षा आहे। डोळे लावून दिल्लीकडे बघतोय, दिल्लीमध्ये काय होईल, कारण हे लोकशाही वाचवण्यासाठीचं आंदोलन आहे, अकाउंटेबिलिटी सेट करण्यासाठीचं आंदोलन आहे। हे कोणत्या पक्षाचं आंदोलन नाहीये। तुमच्या घरामध्ये जे लेकरं आहेत ते उद्या जाऊन नीट देतील, तलाठीची परीक्षा देतील, MPSC देतील, हे आपण लढतोय। तर वरची जी भूमिका असेल त्याच्यावरती तो देश आहे, या देशाला बनवण्यासाठी कित्येक लोकांनी बलिदान दिलेलं आहे। हा काय बांगलादेश नाही, श्रीलंका नाही किंवा असा कोणता देश नाहीये। हा देश चालतो संविधानाने। इथे सत्ता जरी पलटली, इथे सत्ता पॉवर ट्रान्सफर जरी झाली तरी ती संविधानिक मार्गानेच होईल, हे इथला युवक, इथला सुशिक्षित युवक सांगेल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।